Welcome to my channel, all students. Hello, how are you? I am Sirshil Khedi. Students, today we are going to understand a very beautiful poem, Silver. Class ninth, unit number 4 and 4.3. There is given a very beautiful poem for you students. The title of the poem is Silver. This poem was written by Walter de la Mare. The poem is about a moonlight night. The silvery light of the moon covers the whole earth and everything on it looks silvery. The poem is very rich in its visual imagery. The poem rolls out before us as a landscape painting of subtle tones. A dense silence pervades throughout the poem. The moon and the mouse are the only moving objects in the poem. The rest of the things described in the poem are at rest in their silvery beauty. So, students, we will see the poem line by line. Slowly, silently, now the moon walks the night in her silver shoon. Here, the moon who is walking slowly and silently with wearing the silver shoon. Shoon means shoes, बुटे. तर इथे चंद्र जो आहे तो चंदेरी बूट घालून अगदी सावकाश शांतपणे चालत आहे. अगदी त्या रात्रीच्या वेळेस तो अगदी शांत आणि सावकाशपणे बूट घालून चालत आहे. दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. तर हा चंद्र जो आहे, हिअर द पोएट यूज्ड द प्रोनाउन शी फॉर द मून. ती जी चंद्र आहे ती कधी इकडून तर कधी तिकडून असे सावकाशपणे इकडून तिकडे ती हालचाल करत आहे किंवा चालत जात आहे. द मून वॉक्स दिस वे अँड दॅट वे. शी लुक्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. आणि चालत जात असताना ती या चंदेरी प्रकाशामध्ये एका चंदेरी झाडावर चंदेरी फळे लागलेली तो पाहतो. मीन्स हिअर द मून सॉ द सिल्वर फ्रूट अपॉन द सिल्वर ट्रीज. हिअर द सिल्वर fruits upon the silver trees means that is the fruits and the trees are covered the silvery light of the moon, and that's why here deliberately poet is telling that the moon saw the silver fruits upon the silver trees. One by one the casement catch her beams beneath the silvery thatch. The windows under the silvery roof catch the moonbeams one by one. आणि या चंदेरी प्रकाशामध्येच हा जो काही हा चंद्रप्रकाशाची जी काही किरणे आहेत ते त्या झोपडीला किंवा त्या घराला असलेली जे काही बिजागारावर उघडणारी खिडकी आहे त्यातून ते त्या घरामध्ये प्रवेश करत आहेत. मूनबीम्स मीन्स चंद्राची किरणे. बेनीत मीन्स खाली. तर थॅच मीन्स इथं घर किंवा झोपडी या अर्थाने. काउच्ड इन हिज केनल लाईक अ लॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. इथे जो कुत्रा आहे तो त्याच्या केनल मीन्स कुत्र्यांसाठी असलेला निवारा त्याला आपण केनल म्हणतो. तर त्याच्या केनलमध्ये त्याच्या घरट्यामध्ये याच ठिकाणी हा कुत्रा अगदी दबा धरून बसलेला आहे. लाईक अ लॉग अगदी त्या लाकडाच्या ओंडक्यासारखं शांत. अ लॉग मीन्स लाकडाचा ओंडका. विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. जे काही कुत्र्याची पॉज मीन्स पंजे जे आहेत ते अगदी सिल्वरी म्हणजे चंदेरी दिसत आहेत आणि तो त्याच्या त्या केनलमध्ये अगदी झोपी गेलेला आहे. The paws of the dog are also silver and he lays asleep like a log. Like a log means sleeps very well in his kennel. From their shadowy coat, the white breasts peep of doves in silver feathered sleeve. The white breast of the doves cast a glance. Here peep means
टू ग्लान्स, डोकावून पाहणे, नजर टाकणे. फ्रॉम देअर शॅडोवी शेल्टर्स. कोट मीन्स पक्ष्यांसाठी असलेलं आश्रयाचं ठिकाण, निवासाचं स्थान. त्याला आपण खोराडी असंही म्हणतो. कोट म्हणजे पक्ष्यांचा निवासाचा असलेलं ठिकाण म्हणजेच खोराडे, कोट. त्याला आपण कोट असं म्हणतो, खोराडे असं म्हणतो मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कोट असं म्हणतो आणि मराठीत खोराडे. पीप मीन्स डोकावून पाहणे. द व्हाईट ब्रेस्ट. ब्रेस्ट मीन्स जे काही पांढरे शुभ्र असलेलं, जे काही छाती असलेले हे जे काही डव्स आहेत, कबुतरे, ते अगदी डोकावून पाहत आहेत. फ्रॉम देअर शॅडोवी शेल्टर्स. जे काही ते त्यांच्या खोरड्यामध्ये, सावलीमध्ये बसलेले आहेत, त्या खोरड्यामधून ते डोकावून बाहेर अगदी पुढे छाती करून डोकावून पाहत आहेत. फाईल दे हॅव देअर सिल्वर फेदर स्लीप. फेदर्ड मीन्स पिसं. कबुतराचे जे काही पीस आहेत त्याला फेदर मीन्स पीस, कबुतराचे. कसं आहे ते तर अगदी फाईल दे हॅव देअर सिल्वर फेदर. त्याचे पिसं देखील अगदी चंदेरी असं दिसत आहेत. वाय? बिकॉज हिअर द पोएट इज डिस्क्रायबिंग अबाउट द मूनलाईट नाईट अँड दॅट्स वाय हिअर the each and everything on the earth is looking so silvery due to the moonbeams. Moonbeams are covered the all things of the world, all things on the earth, and that's why here each and everything is looking so silvery on the earth. That is the feathers of the doves reflect the silvery light of the moonbeams. जणू काही जे काही शुभ्र पांढरे असणारे जे काही पिस आहेत ते कबुतराचे, ते चंदेरी प्रकाशाचं काय करत आहेत, चंदेरी प्रकाशामध्ये प्रतिबिंबित होत आहेत. हार्वेस्ट माऊस. अ हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय. स्कॅम्परिंग मीन्स गो क्विकली, त्वरितपणे जाणे, धावणे. अ हार्वेस्ट माऊस म्हणजे सुगीच्या काळातील उंदीर. जो आपण सुगीच्या काळात रास करत असताना रात्रीच्या चंद्रप्रकाशात आपल्याला उंदीर इकडे तिकडून पळताना दिसतात पहा, तर त्याला आपण हार्वेस्ट माऊस म्हणतो. हार्वेस्ट माऊस म्हणजे हार्वेस्ट मीन्स सुगीचा काळ. तर त्या सुगीच्या काळातील उंदिराविषयी इथं कवी सांगतोय. हिअर द पोएट इज टेलिंग अबाउट द हार्वेस्ट माऊस विच इज रनिंग हिअर अँड देअर टू सेव्ह हिज लाईफ. स्कॅम्परिंग मीन्स टू रन क्विकली with silver claws and silver eyes, and due to that the moonlight night his claws and eyes also looking so silvery. आणि त्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात त्याचे जे काही क्लॉज आहेत, नखे, आणि त्याचे डोळे जे आहेत ते अगदी सिल्वर म्हणजे चंदेरी दिसत आहेत. हार्वेस्ट माऊस इज रनिंग विथ क्विक शॉर्ट स्टेप्स. अगदी छोटे छोटे तो उड्या घेत हा त्वरितपणे उंदीर धावत असताना आपल्याला दिसतो. स्कॅम्परिंग मीन्स टू run quickly. Nearby with its silver claws and silver eye. And moveless fish in the water gleam. Moveless means motionless, अचल असलेला, ज्याला हालचाल करता येत नाही, म्हणजेच स्टेबल असलेला, स्थिर असलेला, त्याला आपण मोवलेस म्हणतो. मोवलेस मीन्स अचल म्हणजे स्थिर असलेला, म्हणजेच मोशनलेस असे सिमिलर वर्ड आहे त्याला मोवलेसला. फिश मीन्स मासा. अँड मोवलेस फिश इन द वॉटर ग्लीम. And the motionless means moveless fish in the water shine by the side of silver reeds. By silver reeds in a silver stream. अगदी reeds means वेळू किंवा वात असं म्हणतो, जे वनस्पतीचं नाव आहे. which grows. reeds means the plant which grows near the water. पाण्याच्या जवळ वाढणारं जे काही वनस्पती आहे त्याला आपण reeds म्हणतो, ज्याला आपण मराठीत वेळू किंवा वात म्हणतो. By silver reeds in a silver stream. Here the motionless fish in the water shine by the side of silver reeds. Reeds means a type of tall grass like plants that grow in wet places. अगदी ओल्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी वाढणारं वनस्पती त्याला आपण रीड्स असे म्हणतो. इन अ सिल्वर स्ट्रीम. अगदी त्या रात्रीच्या चंद्रप्रकाशात जे काही पाण्याचा प्रवाह आहे किंवा वाहणारा जो काही पाण्याचा झरा आहे किंवा प्रवाह आहे तो हे अगदी चंदेरी असा दिसत आहे. सो स्टुडंट्स, टुडे वी हॅव सीन हिअर द पोयम सिल्वर. सो वी विल सी विच फिगर ऑफ स्पीच हिअर द पोएट यूज्ड इन दिस पोयम. The poem begins with the figure personification. Slowly, silently, now the moon
walks the night in her silver shoe. Here, the inanimate object moon has been personified as a woman walking in her silver shoes. That's why here we can see the personification figure of speech. The rhyme scheme of the poem is A B B, the first two stanza, and final stanza rhyme scheme is A B B C C. So students, here we have seen the rhyme scheme and the figure of speech. One more figure of speech here we can see, that is couched in his kennel like a log. Means here the dog is compared with the log using the word like. That's why here we can see the simile figure of speech in that line. The poet used the simile figure of speech here in that line. With paws of silver sleeps the dog. Here we can see the sound so is repeated. That's why here we can see the alteration figure of speech. So students, I think you all understood the poem nicely. So thank you. Like and subscribe my channel guys. Thank you once again.